सोलापूर 600 घंटागाडी कर्मचारी आजपासून विविध मागण्यांसाठी धरणं आंदोलन करतायत। घंटागाडी कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या प्रश्नाला सामोरं जावं लागतंय। किमान वेतन मिळालं पाहिजे, तसंच आरोग्याच्या सोयी सुविधाही दिल्या गेल्या पाहिजेत अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे। त्यासाठीच हे धरणं आंदोलन करण्यात येते। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत सोलापूर शहरातील घंटागाडी कामगार काम बंद ठेवतील। दरम्यान आंदोलनामुळे सोलापूर शहरात कचऱ्याचा प्रश्नही आता निर्माण होणार आहे। सर, आज सध्याची परिस्थिती अशी आहे। माझं नाव विशाल हनुमंत नागटिळक आहे। झोन 5 मधला मी कर्मचारी आहे। सध्याची परिस्थिती अशी आहे की सर 3-4 महिने झाला आम्हाला पगार जो मिळत होता, जो पहिला, त्याच्यामधला निम्माच पगार आम्हाला आता सध्याचा आमच्या खात्यावर येते, ते पण वेळेवर येत नाही। शासनाच्या नुसार तर आम्हाला किमान वेतन दिलं जाते वरून, पण आम्हाला किमान वेतन मिळत नाही। किंवा ESIचे आमचे पगारीतनं कपात करतात, PF कपात करतात, पण त्याचा लाभ आम्हाला कुठल्याच कर्मचारी